हॅलो नमस्कार, वेलकम टू अर्थनीती. बघा, MCQ प्रॅक्टिस जी आपण टेलिग्रामवर स्टार्ट केली त्यातला हा पुढचा प्रश्न आहे. पॉलिटीच्या अँगलचा आहे. कोर इकॉनॉमिक्सचे बरेच प्रश्न आपण घेतले, पण काही पॉलिटी अँगल प्रश्न येतात. त्यामध्ये हा प्रश्न आहे धनविधेयकावर. धनविधेयक हे खालीलपैकी कोणत्या सभागृहात चर्चेसाठी घेतले जाते? आणि खाली पर्याय बघा: फक्त लोकसभा, फक्त राज्यसभा, दोन्ही सभागृहामध्ये आणि फक्त राष्ट्रपती. आता होतं काय, इथं आपण धनविधेयक ज्यावेळेला आपण म्हणतो कीवर्ड बघतो पटकन, ओव्हर कॉन्फिडन्स, फार साधा सिंपल प्रश्न आहे ना, जे की सगळ्यांनाच माहिती आहे. आणि मग पटकन कुठे जातो? फक्त लोकसभेत जातो. आणि जवळपास 60% विद्यार्थ्यांनी हे उत्तर दिलेलं आहे. आणि मग त्यानंतर काहींनी राज्यसभा दिलंय, फक्त 30% विद्यार्थ्यांनी त्याचं उत्तर बरोबर दिलंय. हा प्रश्न एकदम सिंपल कॅटेगरीमधला होता, तरीही जवळपास 70% विद्यार्थी चुकतात. म्हणजे विचार करा, हे सगळं इथं घेण्यामागचं रिझन असं आहे की जनरली आपण ज्यावेळेला अभ्यास करतो पुस्तकातून किंवा बॅच बघतो तेव्हा आपल्या डोक्यात एकच असतं की आपण जे वाचलंय ते डोक्यात ठेवायचं. म्हणजे आपण काय वाचलंय, मला काय माहिती आहे, हेच फक्त परीक्षेत घेऊन जाणं, हे एवढाच अजेंडा असतो आपला. ह्या ट्रॅडिशनल वे बदलायची गरज आहे. आता ॲक्च्युली काय करायला पाहिजे तुम्ही बदल? तर तुम्हाला काय माहिती आहे, तुम्ही काय वाचलंय, ही एक गोष्ट झाली पहिली. पण दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रश्नात काय विचारलंय हेही तुम्ही विचारात घेतलं पाहिजे. दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आणि ॲक्च्युअल रिझल्ट इथं जातो. यस ऑर नो? मला आवर्जून सांगा. तुम्ही सगळेजण अभ्यास करताय ना, काय वाचलंय, किती वाचलंय? बरं, प्रश्नातलं सगळं माहिती ना, प्रश्नात जे विचारले धनविधेयकाबद्दल सगळं माहिती आहे. पण ॲक्च्युली प्रश्नात काय विचारलंय हे विचारात न घेता, प्रश्न समजून न घेता तुम्ही जे वाचलंय पटकन फक्त लोकसभा म्हणायचं पुढे जायचं. अरे इथं कुठल्या सभागृहात चर्चेसाठी घेतलं जातं असं म्हटलं रे. सो दोन्हीही सभागृहामध्ये चर्चा केली जाते ना. राज्यसभेत जातच नाही का धनविधेयक? जातं ना. त्याला भले हे अधिकार मर्यादित आहेत, 14 दिवसाचा कालावधी मान्य आहे, पण जातो ना राज्यसभेमध्ये पण. म्हणून दोन्ही सभागृहात. आता ॲक्च्युली तुम्ही इथं काय गृहीत धरलं माहिती का? सर्वप्रथम कुठं मांडलं जातं? यस ऑर नो? कळालं का? म्हणजे तुमच्या सायकॉलॉजीचाही विचार करून मी क्वेश्चन फ्रेम केलेले आहेत. राईट. सो इथं सर्वप्रथम कुठं मांडलं जातं म्हणलं तर त्याचं उत्तर काय यायला पाहिजे? फक्त लोकसभा. पण तसं विचारलंच नाही, तुम्ही मनानंच गृहीत धरलं. अशाने कसा रिझल्ट येईल? आणि ह्याच अशा गोष्टी परीक्षेतही होतात. आणि मग बरोबर सगळं वाटतं सर मी सॉल्व्ह केलं, पण फर्स्ट आन्सर केल्यानंतर मग प्रचंड स्कोर डाऊन येतो आणि मग निराशा होऊन जाते की सर केलेला अभ्यास आपल्याला परीक्षेत रिफ्लेक्टच होत नाही. त्याचं कारण आहे की तुम्ही ज्या गोष्टी वाचलेल्या आहेत त्या तर ठेवा, तुम्ही काही चुकीचे नाही आहेत, पण परीक्षेत गेल्यानंतर आयोगाने काय विचारले त्याच्यानुसार उत्तर द्यायचं, तुम्ही काय वाचले ह्याच्यानुसार नाही. कारण डेफिनेटली परीक्षा ही ह्याचीच आहे, प्रश्नामध्ये बारकावे, कीवर्ड्स, प्रश्न फिरून विचारणे, हे ज्याला जमलं त्यांनी स्कोर केला आणि प्री आणि मेन्स पासून पुढे गेला. सो या सगळ्या गोष्टी अर्थनीती पॅटर्न मार्फत तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. हा कंटेंट, हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, तुमचे फीडबॅक मेन्शन करा. आणि इथं सर्वप्रथम विचारलंय की चर्चेसाठी विचारलंय की अजून काय विचारलंय त्याच्यानुसार उत्तर तुम्ही दिलं पाहिजे. सो दिस इज ऑल अबाउट टुडेज क्वेश्चन. सो भेटूया परत अजून एका नवीन MCQ सोबत. थँक्यू सो मच.